पहिला सामना आपण पाहतोय दोन संघांमध्ये. पहिला चेंडू या ठिकाणी बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त दिशा दिली गेली. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या एकेरीने श्री गणेश या ठिकाणी झाला. रवींद्र माणिक पाटील प्रतिष्ठान तिग्रे संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू स्केल मैदानामध्ये झालाय. भावेशला आपण पाहतोय. तनिष साठी हा बॉल निर्धाव स्वरूपामध्ये या ठिकाणी टाकला गेलाय. डॉट बॉल येतोय. दोन चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिल्या षटक प्रगती पथावरती भावेशला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या दोन बॉलवरती चांगली गोलंदाजी त्याने आतापर्यंत केली मैदानामध्ये. स्ट्रायकिंगवरती तनिष बॉक्स क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळत आला. हा सुद्धा बॉल आपण पाहिला लेग स्टंप च्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न केला होता. अवंत चेंडूचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले दोन्ही आकड्यावरती. पहिले षटक प्रगती पथावरती. भावेश पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर. जोखीम या ठिकाणी उचलली होती रतन आणि तनिषने. त्यामध्ये यश मिळताना पाहायला मिळालं. एकदा वेते धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 3 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पुनश्च एकदा गोलंदाज भावेश. टॅप केलं जातोय ऑफ साईडला. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. पहिल्या 3 चेंडूंचा आढावा जर आपण घेतला तर पहिल्या 3 चेंडूंमध्ये सिंगल घेण्याचा मानस आपण पाहिला. चौथ्या बॉलवरती सुद्धा रतनच्या बॅटमधून सिंगल येताना पाहायला मिळाली. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी अवंतर चेंडू हाताळला गेला गोलंदाज भावेशच्या माध्यमातून. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2 एक्स्ट्रा बॉल टाकताना आपण पाहिले भावेशला. धावसंख्या फलकावरती 5 वरती पोहोचले. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या ओव्हरमध्ये. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. भावेश सध्या इन ॲक्शनमध्ये आहे. बॉलिंग ट्रॅकवरती. डीप पूलमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन संघांमध्ये. काशीपाडा ब आणि दुसऱ्या बाजूला रवींद्र माणिक प्रतिष्ठान हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत या पहिल्या षटकामधील. श्री कुर्लाई चषक 2026 अंतिम रजनी आणि पहिली रजनी आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरती सुद्धा रतनने या ठिकाणी सिंगल घेतलंय. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. आपण पाहतोय 7 या आकड्यावरती 7 रन्स स्कोर कडे लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. आज संपूर्ण रजनीमध्ये आपण पाहिलं सिंगलवरती जास्त फोकस केला गेला. खऱ्या अर्थानं ते चौकार कुठेतरी पाहायला मिळाले नाही आहेत. पर मॅच एव्हरेज कमीत कमी 3 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन्ही इनिंगमध्ये. या इनिंगमध्ये किती चौकार असतील प्युअर क्रिकेट इथे सुद्धा पाहायला मिळेल. वेगवान चेंडू होता. चांगला बॉल त्या ठिकाणी नाही आहे. नो बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आला. एक्स्ट्रा रन मिळेल या बॉलवरती. रतनला पण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न चांगले होते गोलंदाज कल्पेशचे. पहिल्या चेंडूचं केलं मैदानामध्ये झालं. कल्पेशचे जे चेंडू आहेत ते बाउन्स होत नाही आहेत. याआधी सुद्धा आपण पाहिलं बॉल बाउन्स झाला नव्हता. टप्पा पडल्यानंतर मागचा बॉलसुद्धा त्याच रीतीने आपल्याला पाहायला मिळाला. त्याच अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 8. चांगला लेग स्पिन त्या ठिकाणी मैदानामध्ये टाकलाय गोलंदाज कल्पेशने. एक धाव मिळेली या बॉलवरती. 9 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 9 रन्स स्कोर कडते आपण 10 धावा स्कोर कडते लागल्या जात आहेत. 10 रन्स. चांगली प्लेसमेंट स्ट्रेट केलं होतं फलंदाज रतनने. एक धाव येते या बॉलवरती. एकेरीने धावसंख्या फलकावरती 11. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. कल्पेशला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. बारा धावा स्कोर कडते लागल्या जात आहेत. आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. फक्त आणि फक्त सिंगलचा खेळ
सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मिड ऑफ फिल्डर त्या ठिकाणी होते. स्टॉप चांगला दिलाय. कुठली धाव या बॉलवरती येणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला. शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 12 12 रन्स स्कोरकडे लागल्या गेल्यात. ओव्हर नंबर 3 मध्ये धीरजला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. तनिष समोर आहे. रतन त्याच्या सोबतीने. दोन्ही बॅटर चांगली बॅटिंग मैदानामध्ये करतायत. मोठे फटके सुद्धा खेळावे लागणार आहेत. एक पर्टिक्युलर टार्गेट स्पेसिफिक टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. सिंगलने काम चालवून घेत असताना दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. फुल टॉस बॉलवर बॅक ड्राईव्ह. धाव घेण्याचा मानस तरीके आपण पाहिला. प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती फलंदाज रतनने या बॉलवरती. चौदा फलकावरती लागल्या जात आहेत. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. सध्या तरी आपण पाहतोय तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. साईदत्त स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पर्धेला यूट्यूबला दाखवलं जात आहे. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा या ठिकाणी तनिषला मिळेल. चौकार येतोय भरपूर वेळेनंतर आणि या इनिंगमधील पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती 18 रन्स स्कोरकडे लागल्या गेल्यात. हलक्या शताने चेंडूला या ठिकाणी फक्त ढकललं होतं. एक धाव पूर्ण केले. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 19 रन्स स्कोरकडे लागल्या गेल्यात. स्वर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अवंतर चेंडूचा इशारा पंच सुशील त्या ठिकाणी दर्शवत आहेत. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स चौकार आलाय धीरजच्या विरोधामध्ये. त्यामुळे तो दबाव या ठिकाणी जाणवतोय. धावसंख्येत 1 ने वाढवते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. पंकज दर्शवत आहे धावसंख्या फलकावरती 21. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती सुद्धा 1 धाव येताना पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये 22 स्कोरकडे लागल्या गेल्यात. 22 स्कोरकडे आपण पाहतोय. पुढचा सामना आपण पाहणार आहोत 2 संघांमध्ये. श्री विलंगी आणि दुसऱ्या बाजूला विलंगी ब म्हणजे दोन्ही संघ एकाच गावामधून असणार आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. त्या अगोदर आपल्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करा. श्री 11 विलंगी आणि विलंगी ब. बावीसावा फलकावरती आपण पाहतोय. स्लॉक ओव्हरमध्ये प्रतीकला आणल्या गेल्या गोलंदाजी मार्कवरती. समोर तनिषच्या बॅटमधून एक चौकार आतापर्यंत आपण पाहिलाय. दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस लिया श्री 11 विलंगी आणि त्याचबरोबर विलंगी ब. प्रतीक मिड ऑफ फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. यस विकेट जाईल. रतनला सुद्धा माहिती होतं आणि त्याने पंचांकडे पाहिलेला नाही. नवीन बॅटर मैदानामध्ये साहिल या ठिकाणी दाखल झालाय. दोन बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 4 बॉलमध्ये 5 ते 6 धावा या ठिकाणी एक्सपेक्टेशन असणार. नो बॉल नो +1 2 धावा मिळतील या बॉलवरती. आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 25-25 स्कोरकडे लागल्या गेल्यात.
एक्स्ट्रा रन्स भरपूर खर्च झाला, त्याचमुळे फुसफुस स्थितीमध्ये एक पाहायला मिळतोय रवींद्र माणिक पाटील प्रतिष्ठान. 26 धावा फलकावरती लागल्यात. 26 रन्स स्कोरकडे ते आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती प्रतीक. पुन्हा एकदा सिंगल मिळेल या बॉलवर आणि सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 26-26. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती प्रतीक आहे. नो बॉल आणि नो बॉलवरती धाव घेण्याचा मानस, परंतु साहिलला परतावं लागते तंबूच्या आसऱ्याला. वन मोर विकेट गॉन. धावसंख्या फलकावरती 27 रन्स. 27 धावा लागल्यात स्कोर कार्डवरती. फुल टॉस आणि एक धाव त्यांना पाहायला मिळते का दुसऱ्या धावचा प्रयत्न चालवलाय मैदानामध्ये, परंतु एकेरीवरती संपुष्ट व्हावं लागणार आहेत. 28 होते रतन, 29 झाल्यात. करेक्शन केले गेले. 29 धाव फलकावरती आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत श्री 11 विलंगी आणि दुसऱ्या बाजूला विलंगी ब, दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉससाठी या. दुसरा सामना आपण पाहणार आहोत डीप पूल मधून. फुल टॉस बॉल. वॉटर एफर्ट्स, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. मिडॉरमध्ये हर्षला आपण पाहिलं आणि स्वतःला पूर्णपणे झोकून दिला होता. आपल्या संघासाठी जे डेडिकेशन त्याने दिलंय ना, अविश्वसनीय. टॉससाठी या श्री 11 विलंगी आणि त्याचबरोबर विलंगी ब. आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज लगेचच आपण टॉससाठी या. श्री 11 विलंगी संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर विलंगी ब संघाचा कॅप्टन टॉससाठी या. 30 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 31 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेले. 31 टू विन असेल. प्लीज टॉससाठी या. हा फायनल कॉल असेल. इथून जर तुम्ही उपस्थित झाले नाही तर पॅनल्टीला समोर जावं लागणार आहे. विलंगी ब संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. श्री 11 विलंगी संघाचा कॅप्टन टॉससाठी या. श्री 11 विलंगी टीम प्लीज टॉससाठी या लवकरात लवकर. 31 धावांचा पाठलाग करायचा 4 ओव्हरमध्ये. एकतीस धावांचा पाठलाग करायचा आहे 4 ओव्हरमध्ये. श्री 11 विलंगी संघाचा कर्णधार प्लीज टॉससाठी या. विलंगी ब संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 31 धावा डिफेंड करायचे 4 ओव्हरमध्ये. रवींद्र माणिक पाटील प्रतिष्ठान या संघाला. पहिलं षटक घेऊन रतन गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. 2 बॅटर सुद्धा दाखल झाले. धीरज आणि शुभम ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल. पहिल्या चेंडूवरती काय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. ग्रेट फिल्डिंग. रतनला पण पाहतोय फुल टॉस टाकला होता. तिथे धोका जरूर निर्माण झाला होता.
श्री 11 विरंगी टीमने टॉस त्या ठिकाणी जिंकलाय. दोन्ही टीम आपण आपल्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या. 2 धावा असतील या बॉलवरती. 2 चेंडूंचे केले झाले. 2 धावा फलकावरती आपण पाहतोय. जी धाव पलून काढली आणि त्यानंतर डिक्लेरेशन झोनमध्ये बॉल गेला. एकूण 2 धावा या बॉलवरती येत आहेत. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. गोलंदाजी मार्कवरती रतन आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव या बॉलवरती येईल. धावसंख्या फलकावरती 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. शुभम आणि धीरज ओपनिंग पेअरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. प्रथमच्या माध्यमातून डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. 4 चेंडू आतापर्यंत झाल्यात. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. येणाऱ्या 2 बॉलवरती सुद्धा रतनकडून हीच अपेक्षा संघ या ठिकाणी करतोय. वरद सारखा गोलंदाज या टीमकडे, दर्शन सारखा एक अनुभवी खेळाडू या टीमकडे, एक चांगली साईट बनवून या ठिकाणी प्ले करत असताना रवींद्र माणिक पाटील प्रतिष्ठान संघ आपल्याला पाहायला मिळतोय. येथे विकेट जाईल. धीरजची विकेट फार इम्पॉर्टंट होती आणि ती विकेट शेवटच्या बॉलवरती मिळते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 3 धावा फलकावरती लागल्यात पहिल्या षटकाचा. ॲक्टिवा स्कूटीची चावी जर कुणाला सापडली असेल तर प्लीज संरक्षण कक्षामध्ये आणून द्या. ॲक्टिवा बाईक आहे, त्याची चावी जर कुणाला सापडली असेल तर प्लीज ती आमच्या संरक्षण कक्षामध्ये आणून द्या. गोलंदाजी मार्कवरती साहिलला आपण पाहतोय. बेस्ट ऑलराऊंडर खऱ्या अर्थानं आणि एक शांत आणि संयमी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. कामनेस सातत्याने त्याच्या माध्यमातून आपण पाहिले. पहिल्याच बॉलवरती जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आलाय आणि पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत या ठिकाणी केले गेले गोलंदाज साहिलचं. धावसंख्या फलकावरती 8. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. विकेट गमावा लागणार आहे धावचीच्या रूपामध्ये. फलंदाज परततोय तंबूच्या आसऱ्याला. पुढच्या सामन्यासाठी रेडी राहायचं. एका बाजूला श्री 11 विलंगी आणि त्यांना 2 हात करेल विलंगी ब. एकाच गावामधून 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये फाईट करतील. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. सेकंड बॉलवरती विकेट आलंय. साहिलचा कमबॅक मैदानाच्या आतमध्ये झालाय. हितेनचे जे एफर्ट्स आहेत ना मैदानामध्ये, त्यांचा जो फिल्डिंगचा दर्जा आहे तो हितेनने मैदानामध्ये दाखवलाय. पहिल्या बॉलवरती ज्या पद्धतीनं बॉल स्टॉप केला तिथे वेळ फार कमी होता आणि मागच्या बॉलवरती सुद्धा चांगला स्टॉप त्याने दिला. पुन्हा एकदा हितेनच्या दिशेनेच बॉल गेल्या. एक धाव मिळाली या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 9. 3 बॉल आतापर्यंत झालेत. रन बॉल इक्वेशन आतापर्यंत धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात. विकेट किपर थोडासा चाचपडत असताना आपण पाहिला, परंतु त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न रतनने मैदानाच्या आतमध्ये केला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू, शेवटचे 2 बॉल. सुरुवात चौकाराने झाली जरूर, परंतु शेवटचे 2 बॉल चांगला टाकण्याचा प्रयत्न, एंड ऑफ दी ओव्हर या ठिकाणी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये साहिल या ठिकाणी करतोय. दर्शन जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं फिल्डिंगमध्ये. या ठिकाणी आपलं डेडिकेशन देत असताना दर्शन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टाळ्यांचा कडकडाट दर्शनसाठी होतोय. रवींद्र माणिक पाटील प्रतिष्ठान टीमने बॅटिंग चांगली केली नो डाऊट, परंतु फिल्डिंगमध्ये त्यांनी जो परफॉर्मन्स दाखवलाय ना, अट्रॅक्ट केले, प्रत्येकाला आकर्षित केले, परंतु इथे चुकी झाले. प्रथमकडून चौकार येतोय शेवटच्या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 13 रन्स स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय मैदानामध्ये. चौदा धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय मैदानामध्ये.
31 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 14 खर्च झाल्यात. आता येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये धावा द्यायच्या नाही आहेत. त्याचमुळे तनिषला या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलं. तनिषकडून अभिलाषण असणार आहेत, अपेक्षांचं ओझं त्याच्यावरती असणार आहे. पहिला बॉल तनिषचा लेफ्ट आर्मवरती विकेट. पहिल्याच बॉलवरती विकेट गमावलाय. 31चा पाठलाग करायचा होता, क्रीजवरती टिकून राहणं गरजेचं होतं, परंतु या ठिकाणी टिकून राहता आलेला नाहीये आणि पहिल्या चेंडूवरती तनिषने विकेट मिळवलंय. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर भावेश मैदानामध्ये दाखल झालाय. 11 बॉल 17ची आवश्यकता. गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी झाला होता. लेग स्पिनचा वापर या ठिकाणी केला होता. ऑलरेडी बॅकफुटला जाऊन या ठिकाणी लिव्ह केलं, त्यामुळे एक्झॅक्टली बॉल कुठून ट्रॅव्हल झाला याचा अंदाज झालेला नाही आहे फलंदाज भावेशला. स्ट्रेट ड्राईव्ह, काय कडक फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आता मॅचमध्ये मजा येणार आहे. आता या ठिकाणी जरूर इंटरेस्टिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. विजयासाठी 9 चेंडू आहेत. 9 चेंडूंमध्ये 13ची गरज. 9 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. सरळ खेळला होता स्ट्रीट ड्राईव्हच्या माध्यमातून हा चौकार येताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 18. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 13 धावांची गरज. एक धाव घेतली जाते या बॉलवरती. 8 चेंडू 12ची आवश्यकता. शेवटच्या 2 बॉलवरती, आता येणाऱ्या 2 बॉलवरती रिझल्ट चांगला द्यावा लागणार आहे टीमला. तनिषच्या विरोधामध्ये चौकार आला. वेग जास्त वापरला तनिषने आणि वेगेवरती या ठिकाणी जरूर नियंत्रण नव्हतं. विकेटचा फायदा घेतला फलंदाजाने आणि तनिषच्या विरोधामध्ये चौकार ठोकला. सुरुवात विकेटने झाली होती तनिषची. एंड ऑफ दी ओव्हर बॅटिंग करणारी टीम या ठिकाणी पलटवार करण्याचा प्रयत्न करतोय. चांगला बॉल, फुल लेनचा बॉल होता, यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 7 बॉल आणि 12ची आवश्यकता. 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे मैदानामध्ये. काशीपाडा संघाला टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. चेस करत असताना कुठेतरी त्यांच्या मनामध्ये शंका होत्या. आता शंका या ठिकाणी जरूर आकाशजी करत यांच्याकडून कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंवरती 3 चौकार जर आले तर बॅटरला 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल आणि विकेट हॅट्रिक जर मिळवली तर गोलंदाजाला 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. आता जो सामना सुरू आहे तिथून ते ग्रँड फिनालेपर्यंत हे कॅश प्राईज कंटिन्यू असेल. हॅट्रिक 4 आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज. गोलंदाजाला देखील आणि फलंदाजाला देखील प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आकाश मैदानाच्या बाहेरून प्रयत्न करतायत. प्रथमला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 11ची गरज आहे. 6 बॉलमध्ये 11 रोखायचे आहेत प्रथमला आणि त्याचमुळे त्याला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं. पहिलाच बॉल, पहिल्या चेंडूवरती चौकार येईल का, तर या चौकार आलाय. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी 7 धावांची गरज. काय सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. 7 धावांची आवश्यकता विजयासाठी 5 चेंडूंमध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव परिपूर्ण जरूर केली गेली. आता 4 बॉल, 4 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता. प्रथमच्या विरोधामध्ये चौकार आलाय. त्या चौकारातून सावरण्याचा प्रयत्न त्याला करावा लागणार आहे. भूतकाळ विसरून वर्तमान काळामध्ये भविष्याचा विचार त्याला करावा लागणार आहे. भविष्याची चिंता त्याला मैदानामध्ये करावी लागणार आहे. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला आहे. धावसंख्या फलकावरती 25-25. 2 चेंडूंचा खेळ झालाय. येणारे 4 बॉल 6ची गरज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तनिषच्या माध्यमातून. धावचीच्या रूपामध्ये भावेशची विकेट जाताना पाहायला मिळते. आता 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 3 बॉल आणि 6ची गरज.
नवीन बॅटर कल्पेश मैदानामध्ये दाखल झालाय. 3 बॉल आहेत आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी 6 धावांची गरज. बॅटिंग ट्रॅकवरती ज्या बॅटरच्या बॅटमधून पण चौकार पाहिलाय ते सुद्धा विकेट जाईल धावचीच्या रूपामध्ये. आता धावचीच्या रूपामध्ये विकेट येताना पाहायला मिळते. लेग स्टंपला मिस करतोय. धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या फलकावरती 26. फुल टॉस होता. एक चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती या ठिकाणी जरूर आपण पाहू शकताय सामना जिंकलाय. शेवटच्या बॉल पर्यंत काशीवाडा संघ या ठिकाणी लढला होता. पुढचा सामना आपण पाहतोय 2 संघांमध्ये. श्री 11 विलंगी आणि दुसऱ्या बाजूला विलंगी ब. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार स्वीकारण्याकरिता तनिष आपण या विथ द बॉल विथ द बॅट दोन्ही फॉर्मॅटमध्ये चांगल्या पद्धतीने खेळ त्याने दाखवलं. तनिष आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तनिष प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. ओव्हर टू यू अजित सर.